आता ही जी दरवर्षी अखिल भारतीय प्रतिनिधी सभा होत असते ही 13, 14, 15 हरियाणामध्ये समारकाला झाली. या बैठकीचं जे संचालन केलं जातं ते सरसंघचालक पूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेयजी भुजबळ हे करत असतात. साधारण 1437 प्रतिनिधी 1437 प्रतिनिधी त्या सगळ्या देशभरातून त्याला आलेले असतात. जे काही वर्षभरात संघाचं जे काम चालतं निरनिळ्या पद्धतीने चालतं, काही ऍक्टिव्हिटीज चालतात, तर त्याचा आढावा घेणं आणि आगामी काही चिंतन विचार करणं अशा प्रकारचं त्या बैठकीचं स्वरूप असतं. साधारण 3 दिवस ती बैठक असते. त्यामध्ये आगामी मध्ये आता जो एक सगळ्या समाजाला बरोबर घेऊन सज्जन शक्तीला बरोबर घेऊन पंचपरिवर्तनाचे विषय घेऊन समाजात जावं आणि समाजाला उभं करावं अशा प्रकारची एक विचार चाललाय. त्या पंचपरिवर्तनामध्ये एक सामाजिक समरसता या दृष्टीने समाजात काय करता येईल, कुटुंब प्रबोधन म्हणून आपली भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय व्यवस्थेमध्ये कुटुंब ही एक वेगळी एक प्रकारची रचना आहे, तर त्या दृष्टीने काही करता येईल का, त्या दृष्टीने काही विचार. तिसरा जो आहे पर्यावरणाच्या, जो आपण कोरोनाच्या काळात अनुभव घेतला तर त्याही पद्धतीने काही पर्यावरण आपल्याला व्यवस्थित करता येईल का. कारण आपल्या कायद्याने असं म्हटलं की 33% वन पाहिजे, परंतु प्रत्यक्षात आपण 20-21%च्याच आसपास आहोत, तर त्या दृष्टीने काही करता येईल का, असा हा पर्यावरणाचा विषय. चौथा जो विषय येतो तो येतो स्वबोध, तर ज्याच्यातून स्वत्व जागा होईल माणसाचं, ज्याच्यातला स्वाभिमान जागा होईल. तसं माणसाला स्वतःच्या स्वत्वाला जरा धक्का मारला तर तो उचलून उठतो, तशा प्रकारचा एक काही भाव त्याच्यातला स्वदेशी स्वराज स्वभाषा वगैरे याच्यातून काही करता येईल का. आणि शेवटचा आहे नागरी शिष्टाचार. आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी विशेषतः नियम तोडण्यामध्ये आनंद वाटत असतो, तर त्या दृष्टीने काही जे काही सगळ्यांनी मिळूनच करण्याचे समाजाच्या धारण्यासाठी तयार केलेली ही घटना आहेत, तर त्या कशा करता येईल अशा प्रकारचा आगामी काळातला भाग असणार आहे, असं या साधारण बैठकीतले स्वरूप होतं. या आढाव्यामध्ये जी काही सध्या संघाची शताब्दी वर्ष चालू आहे, 100 वर्ष संघाला झाली, तर त्या निमित्ताने समाजात संघाची माहिती नीट पोहोचावी म्हणून गृहसंपर्क अभियान आपल्या सगळ्या देशभर चालू आहे. त्यामध्ये साधारणपणे काही लाखाहून अधिक गावांपर्यंत आपण आता घरांपर्यंत आपण पोहोचतो आहोत. आपल्या महाराष्ट्रात 10 लाखाहून अधिक घरांच्या पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. त्याच्यात जोडूनच आता जो मागाशी हिंदू संमेलनाच्या संदर्भातला प्रश्न आहे, तर ही जी शताब्दी वर्ष आहे या निमित्ताने 10,000 वस्तीमध्ये त्या लोकांनी एकत्र येऊन हे शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघ हिंदुत्वाचं जर काम करतो, जागरण करतो, म्हणून समाजाला असं वाटलं की अशा प्रकारचे आपण संमेलनं ठिकठिकाणी घ्यावी. अशी ही हिंदू संमेलनं ठिकठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी पूर्ण झाली, आपल्या महाराष्ट्रात आता ही सुरू आहे. तर अशी हिंदू संमेलन आहे. त्याच्यानंतर हिंदुत्वाच्या दृष्टीने जी काही समाजाला नेतृत्व करणारी साधारण 4-5 प्रकारच्या शक्ती असतात. सज्जन शक्ती असते, वैचारिक विचार करणारी मंडळी असतात, सामाजिक क्षेत्रात काम करणे असतात, आर्थिक क्षेत्रात काम करणारे असतात, आणि या सगळ्याच्या पलीकडे राहणारे असे काही जे असतात. अशा सगळ्यांच्या समोर त्यांना समूहाला जिल्हा स्तरात असं एकत्रित करता येईल का, आणि त्यांच्या समोर सुद्धा हेच पंचपरिवर्तन हे विषय आपण जर नेले तर त्याही माध्यमातून हा विषय सगळीकडून समाजाच्या निर्णय सेक्टरमध्ये जाईल या कल्पने करतो. आणि जे ज्ञाती संस्थांचे प्रमुख असतात, ज्ञाती संस्था म्हणजे जातींचे प्रमुख, तर त्यांना त्या जातीमध्ये काही मान असतो, सन्मान असतो, त्यांनी काही सांगितलं तर तिथं होतं, त्यांनाही आपण एकत्र करतो. आपली भूमिका अशी की ज्ञातींनी जरूर त्यांचं संघटन करावं, फक्त आपलं संघटन होतं तर दुसऱ्या ज्ञातीवर अन्याय होणार नाही अशा प्रकारचा विचार कसा रुजवता येईल, ज्याच्यातून समरसतेचा भाव जी काही आढी निर्माण होते ती सुद्धा आपल्याला दुरुस्त करता येईल, असे हे विषय घेऊन चाललोय. नागरी शिष्टाचार आणि स्वबोधचे सुद्धा त्याच्याशी जोडलेले विषय, असं साधारणपणे आगामी काळातलं काम राहील.